आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना शेतकरी संघटनेचे जालंधर पाटील या व्यासपीठावरती कसे काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल। पण गेल्या काही दिवसांमध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही अकल्पित अशा घटना घडल्या आणि त्या घटनेमध्ये शिवसेनेमध्ये साधारणतः प्रवेश करण्याचा एक योग आला। अमल महाडिक साहेब, आदरणीय आप्पा, आदरणीय मुन्ना साहेब यांचे राजकीय चळवळीतले गेले अनेक वर्षाचे सौहार्दाचे आमचे संबंधही आहेत। पण या सभेला येत असताना मी गुलाल घेऊन आलोय हे तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो। कारण 2014ला ज्या वेळेला अमल साहेब उभा राहिले आणि 14 दिवसामध्ये ती निवडणूक जिंकत असताना एका बाजूला राजू शेट्टी होते, दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोत होते आणि तिसऱ्या बाजूला मी प्रचाराच्या रणधुमाळी होतो आणि त्यावेळेला अमल साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले। 2019ला काही कारणानं आम्ही महाविकास आघाडी बरोबर गेलो, त्यावेळेला ज्यांच्याकडे गेलो त्यांना गुलाल मिळाला। आता 2024ला अमल साहेबांच्या बाजूने आल्यानंतर हा गुलाल निश्चितपणानं अमल साहेबांच्या डोक्यावरती पडणार आहे। म्हणजे जेव्हा आम्ही सोबत येतो तेव्हा विजयाचा गुलाल घेऊन येतो। दक्षिणेची लढत ही महाराष्ट्रातल्या 288 लढतीपैकी एक हाय व्होल्टेज अशा स्वरूपाची लढत आहे आणि या महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रावरील ही जी लक्षवेधी असं हे जे युद्ध आहे, हे युद्ध अमल महाडिक जिंकणार आणि जिंकणारच भावानो। 28,000 महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती आहेत, 354 तालुके आहेत आणि 36 जिल्हे आहेत। एवढ्या व्यापक पटलावरच्या या महाराष्ट्रातली ही एक हाय व्होल्टेज अशी लढत आहे। सगळा महाराष्ट्र या लढतीकडं नजर ठेवून आहे। अशा वेळेला तुम्हा सगळ्यांच्या खांद्यावरती एक जबाबदारी आहे। मी एवढंच या ठिकाणी म्हणेन की माझा आता एका या ठिकाणी एक हिंदुत्ववादी मित्र बोलला, त्याच्याच सुरात सूर मिसळून मी असं म्हणेन की आम्ही जेव्हा तलवार बाहेर काढतो तेव्हा त्याला रक्त लागल्याशिवाय ती आम्ही म्यान करत नाही। आणि आता तलवार बाहेर उपसलेली आहे तर अमल साहेबांचा विजय हा निश्चित आहे। म्हणजे दात वाटेल तिथं खुपसायचे नाहीत आणि एकदा खुपसले तर पुन्हा मोडले तरी बाहेर काढायचे नाहीत। हा शेतकरी बाणा घेऊन या निवडणुकीला आम्ही भावानो सामोरं जातोय आणि मला शौमिकाताई विश्वास आहे की या दक्षिणेमध्ये या वेळेला भूकंप घडणार आहे आणि अमल साहेब आमदार होणार आहेत, लक्षात घ्या। आणि विजयाचं तोरण हे आप्पांच्या बंगल्याला या वेळेला निश्चितपणानं शोभणार आहे। एक चक्रव्यूह असा अमल साहेबांच्या सभोवती उभा केला जातोय, पण मला विश्वास आहे, लक्षात घ्या, महाभारतीय कुरुक्षेत्रावरती सुद्धा अभिमन्यूला असाच घेरला पण तो चक्रव्यूह भेदण्याचं सामर्थ्य अभिमन्यूमध्ये होतं। तसाच हा चक्रव्यूह अमल साहेब भेदणार आहेत हे लक्षात घ्या। राजकारण हा एक माइंड असा गेम आहे, चांगल्या माणसांना मारण्याचं तो काम करतो। म्हणून राजकारणामध्ये जाणारा वाजंत्री नको भावानो, लक्षात घ्या, मातीला न्याय देणारा आमदार त्या सभागृहामध्ये जायला पाहिजे आणि मातीशी इमान राखणारे अमल साहेब हे निश्चितपणानं विजयी होणार आहेत। बोलीवरती बोलणारा गडी आम्हाला नको आहे, लक्षात घ्या। एका बाजूला उद्योग जगतातलं शिखर गाठणारं त्यांचं यश तुम्ही पाहताय, रुबाब नाही, नम्रता, सौजन्यशीलता अमल साहेबांच्याकडं पदोपदी मी पाहतोय। म्हणजे कुठल्याही प्रकारचा श्रीमंतीचा गर्व नाही, थाटमाट नाही आणि अशी माणसं राजकारणामध्ये फार अपवादानं पाहायला मिळतात। म्हणजे खरं तर महाडिक साहेबांच्या घरामध्ये सगळ्यात नम्रता घेऊन जर कोण आलेला असेल शौमिका वहिनी तर मला असं वाटतंय अमल साहेब आहेत। मुन्ना साहेबांच्या वरती कृष्णराज मी अन्याय करत नाही, पण ती सौजन्याची जी शिदोरी आहे ना ती कुठंतरी अमल साहेबांच्या रक्तामध्ये मी पाहतोय। कार्यकर्त्या भावानो जाग व्हा, राजकारणामध्ये खुज्या माणसांच्या सावल्या लांब व्हायला लागल्यात, त्यामुळे सूर्यास्त जवळ आलाय। याच माणसांना कुठंतरी तुम्हाला रोकावं लागेल। ही निवडणूक प्रश्नावरती होत नाही, ही निवडणूक वेगवेगळ्या अँगलनं घेरण्यासाठी साधारणतः उभी आहे असं मला वाटतंय।
आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.